सचिन गायवळवर सुद्धा मोकोका अंतर्गत कारवाई। निलेश गायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश गायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये गायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही, हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार केला, सवाल उपस्थित करत भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा रोहित पवारांकडे रोख। लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले। चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप। मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेने निवडून दिल्याची टीका। बाबासाहेब देशमुखांना निवडून आणलं तेव्हा पालकमंत्री नव्हतो। विधानसभेला शहाजीबापूंच्या विरोधात काम केल्याची जयकुमार गोरेंची कबुली। तर मला भाजपने पाडलेलं नाही, जयकुमार गोरे भावनेच्या भरामध्ये बोलले असतील। शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया। विधानसभेला शहाजीबापूंच्या विरोधात काम केल्याची गोरेंची कबुली। भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा। पोलीस बळाचा वापर केल्यास गनिमी काव्याने आंदोलन करू, काळकुटेंची प्रतिक्रिया। न्यायालयाबाहेर मुक्ताफळं उधळणाऱ्यांना काय उत्तर देणार? ओबीसी नेत्यांच्या वक्तव्यावरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। प्रसिद्धीसाठी वक्तव्य करताना सामाजिक सलोखा बिघडवू नये, विखेंचं वक्तव्य। सर्वाधिक टॅक्स भरतात म्हणून मुंबईवर राज करणार का? अविनाश अभ्यंकरांचा सवाल। मुंबईवर सर्वात जास्त अधिकार मराठी माणसांचा आहे। जैन मुनी आणि महाराजांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया।